दोस्तों ये मुंबई ना, मुंबई लग ही नहीं रहा है, मतलब इधर इस टाइम पे ऐसा पूरा दुबई में किधर तो आ गया ऐसा लग रहा है। समर्थ व्यू बघा तुम्ही, अरे बाप रे। हा आहे आपला वर्ली सीलिंग, वर्ली बँड्रा वर्ली सीलिंग। एवढाच शिड्या आहेत किल्ल्याला, जास्त मोठा किल्ला नाही आहे, पण मुंबईमधला सर्वात जुना किल्ला आहे हा, 1675, 1675। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण मुंबईमधला एक किल्ला आहे छोटासा, तो कवर करणार आहे। खूप जुना किल्ला आहे तो, वर्ली फोर्ट म्हणून त्याला बोलतात। वर्ली विलेजमधून जवळ आहे आणि इकडे माझ्या ह्या बाजूला इकडे सीलिंग आहे, बँड्रा वर्ली सीलिंग, त्याचा पण तिथून छान व्ह्यू दिसतो। आपण बघूया, आता जाऊया। इथून जवळ आहे, 2-4 मिनिटं लागतील जायला। आपण तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो। हे बघा मित्रांनो, इकडे मी तुम्हाला बोललो ना, इकडनं सीलिंगचा एरिया आहे। समुद्रावरून हा नवीन जो रोड बांधलेला आहे तो दिसतो इकडनं, आणि सीलिंग पण खूप छान दिसतो, आपण तो पण बघूया। आणि इकडची वॉल बघा ना, किती मस्त पेंटिंग केलेली आहे। मी एकदम वर्ली कोलीवाड्याच्या जवळच्या एरियातच आहे इकडनं। तर मित्रांनो, हा वर्ली सीफेसचा एरिया आहे, त्याच्यामुळे एवढा पॉश एरिया दिसतोय हा इकडचा। बघू शकता, मी जिकडनं मागत चालत जो आलो होतो तो हाच रोड आहे वर्ली सीफेसचा। इकडनं सीलिंगला जायला रोड आहे आणि आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे। तर हे बघू शकता मित्रांनो, एक कोळीवाडा इकडनं स्टार्ट होतो म्हणून हा त्याचं प्रतीक म्हणून हे लावलेलं दिसतंय। बोट आहे, बोटवरती जाळं वगैरे असं पडलेलं दिसतं, बघू शकता तुम्ही इकडे। JK कपूर चौक वर्ली, हे बघा कसं लावलेलं आहे, एकदम असं बांबू लावलेला आहे त्याच्या आतमध्ये तिथे, आणि खूप भारी वाटतं ते बघायला। तो भाई वर्ली कोलीवाड़ा में हमने एंट्री कर ली है अभी। इधर से देख सकते हो आप, जो बोट्स लगाई है यहाँ पे बहुत ही बढ़िया लग रही है, मतलब ये जो छोटी छोटी बोट्स है। तो गाइस अभी मेन वर्ली कोलीवाड़ा में पहुंच चुके हैं हम लोग। इकडे बघू शकता तुम्ही, हे जे घरं दिसत आहेत ना आजूबाजूला, असेच पूर्ण टोटली असेच घर आहेत। आणि इकडे ना मध्ये महादेवाचं एक मंदिर दिसलंय छोटंसं, छान वाटतंय। मंदिर तो बंद लग रहा है दोस्तों, देख सकते हो आप। मंदिर तर बंद होता, आता आपण डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊ आणि आजूबाजूचं इकडचे लोक वगैरे जे काय आहे ते छोटं मोठं मी तुम्हाला दाखवत जाईल। जसं की हे बघू शकता, काका मच्छीची जे टोपली असते त्यांची ते घेऊन चाललेले आहेत पुढे। समोर ना आणखीन एक मंदिर दिसतं, गोरफादेवी मंदिर, याचं बांधकाम चालू आहे अजून पण, असं दिसतंय आपल्याला इकडे। इकडे बघू शकता, हे पण मंदिर बंद आहे। इकडे बघू शकता तुम्ही समोर और एक मंदिर दिख चुका है गाइस, ये भी साईं बाबा का मंदिर है। जूम मारता हूँ, देखो ये देखो, ऐसा बन रहा है इधर, और भी मंदिर ऐसे चल रहा है काम, देख सकते हो आप लोग। सामने का नज़ारा देखो कितना खूबसूरत लग रहा है। इकडे वर बघू शकता मित्रांनो, एवढी मोठी घार बसलेली आहे, कारण समुद्राच्या आजूबाजूला भरपूर आहे, कावळे घार वगैरे भरपूर फिरतात। और एक मंदिर है, संतोषी माता मंदिर है इसका नाम, ये भी बंद है। मतलब बंद मतलब ये कुछ इवेंट पे ही चालू होते रहेंगे। बच्चे क्रिकेट खेल रहे हैं यहाँ पे, आप देख सकते हो। ये देखो, तर खूप जास्त होते, पण ते असे क्लोजच होते, कडी किंवा टाळा लावलेला होता, आणि भारी होते, भारी वाटत होतं सगळं। मंदिर खूप आहेत वर्ली गावमध्ये। आता ना मित्रांनो, खूप जास्त असे छोट्या छोट्या गल्ल्या आल्यात, म्हणजे जवळजवळ खूप घरं असल्यामुळे। आणि इकडे बघू शकता मॅप लावलेला आहे मी, एकदम जवळ आलो आहे आपण आता। भरपूर खोल आहे एकदम, म्हणजे समुद्राच्या जवळ एकदम आतमध्ये चाललो आहे आपण आता, समुद्रामध्येच चाललो आहे असं समजा तुम्ही। मी ना असा मॅपवरती एकदम जवळ रस्ता बघत बघत चाललो आहे। खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्याच्यामुळे काय समजत नाही। मांजर बघू शकता मित्रांनो तुम्ही, बोका आहे बोका, आतमध्ये कुठं गेला आहे बघा ना, घुसला आतमध्ये, हा बघा निघला, परत बाहेर निघला, काय शोधतोय। जवळ पोचलो आहे फायनली, समोर किल्ला दिसतोय मला, चला बघूया आपण त्याला आता। हे बघा, इकडे लेफ्ट साईडने वरती किल्ल्यावर चढता येत, पूर्ण किल्ल्याच्या तटापर्यंत खालपर्यंत घरं आहेत लोकांची। सो फायनली किल्ल्यावरती चढतोय मित्रांनो। एवढाच शिड्या आहेत किल्ल्याला, जास्त मोठा किल्ला नाही आहे। तर आपण बघा इकडून आलो, मी तुम्हाला दाखवतो आता। हा जो समोरचा जो एरिया आहे ना, इकडनं असं मधून गल्ल्यातून, म्हणजे छोटी छोटी सगळी वर्लीची जी गाव आहेत ही असे, इथून आपण मधून चालत आलेलो आहे। हा किल्ला इथून आपल्याला सनसेट पण छान दिसतो। अरबी समुद्रामधून आहे ना, पोर्तुगीज जे यायचे ते मुंबईवरती हल्ला करायचे, त्यासाठी ब्रिटिशांना ह्या किल्ल्यावरनं ते पोर्तुगीजांवर आणि इतर जे आक्रमक होते त्यांच्यावर लक्ष ठेवायसाठी जे सोपं पडायचं, म्हणून हा किल्ला इथे त्यांनी समुद्रावरती बांधलेला, समुद्र मार्गाने ते हल्ला वगैरे करायचे त्यामुळे। पण आता किल्ला आहे ना पहिल्यासारखा नाही राहिलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी तरी थोडंसं इकडे बघा, इकडनं थोडा असा तुटला आहे। सो थोडंफार काय ते मेंटेन वगैरे पण चालू असतं। आणि किल्ल्यावरती बघा ना, इकडे तुम्हाला दाखवतो मी, हनुमानाची एक छोटी मूर्ती आहे, हे बघू शकता, हनुमानाची मूर्ती, आणि छोटासा मंदिर टाईप बांधलेला आहे। पण मुंबईमधला सर्वात जुना किल्ला आहे हा, 1675, 1675, जेव्हा इंग्रजीकडे होते त्यांनी हा बांधलेला आहे, त्याच्यामुळे अजून पण किल्ला भारीच आहे, असं काय
हे नाही त्याच्यावरती आता हे झाडं बिडं आत्ता लावले त्या कुंडबिंड आता ठेवले तिकडच्या वरली गावकरांनी ठेवले असतील. पण जे हे व्ह्यू दिसतोय ना एकदम भारी दिसतोय समोरून. मुंबई पूर्ण सिटीचा व्ह्यू पण बघा ना किती मस्त दिसतोय. ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघू शकता तुम्ही. आता इकडनं ह्या बाजूने बघाल ना तुम्ही भाई साप सिलिंगचा बघा काय भारी व्ह्यू दिसतोय इकडनं. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. अरे बापरे. हा आहे आपला वरली सिलिंग, वरली बँड्रा वरली सिलिंग. इकडनं बँड्राला वगैरे जायला सोपं पडतं. आणि हे बघू शकता तुम्ही इकडे काय भारी भारी अशा बोट्स एकदम पाण्यात अशा लाईनशीर लावलेल्या आहेत भाई. एक नंबर वाटतं बघायला. आणि समोर नुसता गाड्यांचा सळसळाट आवाज येतोय. हे बघा एकामागे एक भरपूर अशा गाड्या एकदम कंटिन्यू वेगाने धावतात इकडनं. आता हे समोर बघा मित्रांनो इथे पण मंदिर, भरपूर छोटे छोटे असे मंदिर बांधलेले आहेत इकडं. आणि पूर्ण समुद्रावरती बघा ना किती मोठा सिलिंगचा एरिया आहे. बघू शकता तुम्ही इकडे. इकडनं जेव्हा सूर्यास्त होणार तेव्हा खूप भारी वाटणार बघायला सनसेटला. हे बघा इकडे समोर. तर तेवढा वेळ मी इथं थांबणार नाही आहे. असा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. सो सनसेट मी तुम्हाला जर जमला तर एका नवीन ठिकाणी जाऊन दाखवेल जर मी तिकडे गेलो तर. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही हा जो मच्छीमार आहे कसा पाण्यातून चाललाय बघा ना किती भारी वाटतं हे सीन बघायला. मग सायबेरियन बर्ड्स बघू शकता मित्रांनो कसे वरून पळत आहेत. अच्छा लग रहा है उनको देखते हुए. देखो समंदर के ऊपर से ऐसे भाग रहे वो लोग. देखो अभी वो बहुत आगे तक गए. आणि ना मला आता थोडं समजलं आहे ह्या बोट्स आहेत ना अशा जागेवर का लावलेल्या आहेत. बिकॉज ना त्यांनी खाली जाळं टाकून ठेवलेलं आहे सर मासे पकडण्यासाठी. कारण पूर्ण कोलीवाडा म्हणजे ते सगळे मच्छीमार आहेत ना. इकडे सगळे मच्छीमार राहतात मुंबईमधले. सो त्यामुळे ते तिथे असे लावून ठेवलेले असू शकतात. आता ते संध्याकाळी थोड्या वेळाने जाऊन ते तिथून मच्छी कलेक्ट करतील असंच आहे. यापेक्षा दुसरं काय नसू शकतं. रिकाम्या बोट्समध्ये तर नाही लावणार. बाकी ना प्रत्येकाने या फोर्टवर एकदा तरी आलं पाहिजे. खूप भारी म्हणजे आज पण बघण्यासारखं आहे. इतकं जुनं जरी झालं असेल तरी आज पण हे खूप छान असं बघण्यासारखं आहे. आजूबाजूला इकडनं फोटोशूट वगैरे करता येतो. इथे बघा इथे मस्त उभं राहून ना मागे सिलिंगचा जो हा टोक आहे ना तो खूप छान तिथे फोटोशूट होऊ शकतो. आता आपण न्यू वर्ली सीफेसला जाऊ. म्हणजे जो मरीन लाईन्स कशी आहे मरीन ड्राईव्हवरती जो आपण जे बसतं कठड्यावरती तसं नवीन बनवलं आहे. सो तिथे जाऊ आपण. तिथून सनसेट छान एन्जॉय करूया. इकडनं नको इथून जास्त वेळ लागेल. अजून 4:30 4:45 वाजलेत ना. 5:30पर्यंत तिकडे मस्त सनसेट बघायला भेटेल 6पर्यंत. सो गाईज इकडनं बघा ना ते वैभवशाली दादरचं जे आहे ना म्हणजे चैत्यभूमी वगैरे तो वाला सीन दिसतोय. आणि समोर हा बघू शकता मच्छीमार चाललाय त्या बोटमध्ये. सो मला पण जायची इच्छा आहे भाई तिकडे. पण मी आता अशा जागेवर उभा आहे ना. खतरनाक जागा इकडे बघू शकता. मला इकडनं लवकर निघायचं आहे आता. पण हे जे समोरचं दृश्य पण भारी दिसतं आहे. आणि त्या मच्छीमारासोबत मी जर आता अजून माझ्याकडे वेळ असतं तर मी गेलो असतो त्याच्याशी थोडंसं बोलून त्या बोटमध्ये गेलो असतो. खूप मजा आली असती माहिती आहे का. तर मित्रांनो हा जो समोर दिसतोय ना तुम्हाला इकडे हा बघा हा पूर्ण कोस्टल रोड आहे जो पूर्ण समुद्रावरून गोल फिरतो मंत्रालयाकडे जातो. हा इकडे जो वरती जातो आहे ना हा इकडे बँड्रा वर्ली सिलिंगकडे जातो. आणि इकडे समोर जो आहे तो कोस्टल रोडकडे जातो. ठीक आहे. आणि मी इकडनं तुम्हाला सनसेट दाखवणार आहे. हा जो नवीन दिसतोय ना आता इकडे बघा तुम्हाला दाखवतो. हा जो बनवला आहे ना हा मरीन ड्राईव्हसारखा जो इथपर्यंत पूर्ण इकडे कठडा जो चालत गेलेला आहे. सो तो आपण तिकडनं बघूया जो वर्लीच्या जवळून एकदम सीफेस जवळून एकदम मस्त दिसतो. समोर इकडे बघू शकता हे मोठे मोठे स्टोन लावलेले आहेत. हे बघा इकडे ब्रिज खाली स्टोन्स आहेत ते मोठे मोठे इकडे दगड टाकलेत. जसं मरीन ड्राईव्हला कसं आहे तसं इकडे केलं. याला मरीन ड्राईव्ह 2.0 पण बोलतात. लेट्स अभी जाते वहाँ पे देखते गाईज. ते ना अजून पुढे ह्या बाजूला अजून पुढे इकडे बघू शकता इकडच्या बाजूला अजून काम चालू आहे झालेलं नाही आहे. इकडे समोर जर बघितलं ना तर इकडनं पूर्ण शेवटपर्यंत प्रभादेवी ह्या साईडपर्यंत पूर्ण हा मोठा गेलेला आहे. म्हणजे भरपूर लांबपर्यंत हा जो एरिया याला काय बोलतात यार असं बसण्याचा कट्टा वगैरे किंवा फिरायसाठी इव्हिनिंगला आणि मॉर्निंगला जे वॉकिंगसाठी येतात लोक त्यांच्यासाठी असं सगळ्यांसाठी आहे. संध्याकाळी इव्हिनिंगच्या टाईमला आता आपल्याला तिकडे भरपूर गर्दी बघायला म्हणजे बऱ्यापैकी गर्दी बघायला भेटणार. ओके. त्या रोडनी माझं येणं जाणं नेहमी असतं. एअरपोर्टला जात असतो मी इकडनं मंत्रालयात जात असतो नेहमी. सो त्यामुळे ह्या इकडच्या रोडनी माझं जाणं येणं असतं. काम थोडंफार असतं तेव्हा असतं. भाई ह्या रस्ता कुठनं निघतो मला बघावं लागेल एकदा. ह्या रोडनी जेव्हा जाईल तेव्हा समजेल मला कुठे निघतो. बाकी सिलिंगला इकडनं जातो समोरून तो मंत्रालयाकडे तिकडे जातो. आणि भाई तुम्ही अजूनपर्यंत आपली व्हिडिओ जर बघत असाल नाही तर प्लीज जर तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल ना आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर ठेवा. बिकॉज मी असं ब्लॉगमध्ये बोलताना कधीच बोलत नाही पण मी आता सांगून ठेवतो आहे. बिकॉज भरपूर नवीन व्ह्यूवर्स असतात पण ते लाईक कमेंट शेअर करत नाही. सो त्याच्यामुळे बोलतो भाई ब्लॉग बिग आवडत असेल तुम्हाला आपला असं नवीन ठिकाणी आपण फिरत जाऊ. सो सबस्क्राईब आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा. अजून सनसेट तर बघायचा राहिला आपला. सनसेट आपण अजून बघितला नाही. सो इकडे बघू शकता सन पण आता खाली डाऊन होत चाललं आहे.
याचं पूर्ण जे काम आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंडरमध्ये झालेलं आहे कन्स्ट्रक्शन. बघू शकता इकडे हे एवढा मोठा स्पेस किती भारी दिसतोय बघा ना. हा बघा मित्रांनो पूर्ण समुद्र इकडे आतमध्ये, समुद्र आतमध्ये नाही आपण समुद्राच्या आतमध्ये आहेत. हा कोस्टल रोड इकडनं वरती चालला आहे आणि व्ह्यू खूप भारी दिसतोय बघायला भेटतो. हे मोठे मोठे रॉक्स इथं आणून टाकलेले आहेत, स्टोन्स जे आहेत ते, आणि सगळे इकडे असे बसलेले आहेत. फोटोशूट वगैरे चालू आहे. असं तुम्ही इकडे येऊन फोटोशूट भी करू सकता. ये काफ़ी बड़ा एरिया है, ये मेरे पीछे देख सकते हो और आगे से भी देख सकते हो. ऐसा बहुत बड़ा स्पेस है. यहाँ पे आप वॉकिंग वीकिंग कर सकते हो, अच्छे से सनसेट देख सकते हो. यहाँ पे देखो अभी सनसेट होने वाला है. बड़ा एरिया है. इसके बारे में ना अभी ज़्यादातर लोगों को मतलब पता नहीं है. मतलब वो ज़्यादातर भीड़ मरीन ड्राइव पे रहती है. ये मरीन ड्राइव जैसा ही बनाया है, एकदम अच्छा लग रहा है. ये देखो यहाँ पे सब लोग ऐसे बैठे हैं. ये पूरा वर्ली सिटी है, देख सकते हो. और वो सन का रिफ्लेक्शन देखो ना कैसा, मतलब वो बिल्डिंग पे आ रहा है. बघू शकता किती भारी वाटतंय सूर्य यार बघायला. आता खाली तो जाणार मावळणार आहे बा, इथपर्यंतच तो दिसणार आपल्याला, इथपर्यंत मध्ये, कारण पूर्ण खालीपर्यंत नाही जातो. दोस्तों ये मुंबई ना, मुंबई लग ही नहीं रहा है मतलब इधर इस टाइम पे. ऐसा पूरा दुबई में किधर तो आ गया ऐसा लग रहा है, क्योंकि देख सकते हो आप ये इधर से रोड है, इस साइड से देखो दो साइड से गाड़ियाँ जा रही है एकदम. भाई यहाँ की जो गाड़ियाँ जाती है ना वो ऐसे नॉर्मल गाड़ियाँ है ही नहीं. देखो सामने BMW, ऐसे डिफेंडर वैसे गाड़ियाँ जाती है. और ये पूरा उधर तक वो सामने वाला जो बिल्डिंग है ना, अच्छा वो उसके नीचे तक पूरा रोड है. मतलब ऐसा 7-8 पदरी रोड है, ऐसा समझ जाओ. मतलब अभी मी ज्या डेटला इकडे फिरतोय ना तेव्हापासून हे जी जागा आहे त्याला ओपन होऊन जास्त दिवस नाही झाले मित्रांनो. 3 दिवस झाले माहिती आहे का फक्त. 2 ते 3 नाही, एवढे नाही, 4 महिने झाले असतील. 4 महिने झालेत फक्त, आणि न्यूली ओपनच आहे. खूप भारी वाटतं हे सगळं बघायला. हे बघू शकता तुम्ही, एकदम भारी व्यू भेटला है सनसेट. यहाँ से ड्रोन शॉट पे देखोगे ना बहुत ही अच्छा लगेगा ड्रोन से ऊपर से. तो अभी ये फिलहाल मैं ज़्यादा आगे नहीं जाऊँगा, क्योंकि ये पूरा मतलब ये ख़त्म नहीं होने वाला है. ये पूरा ऐसा आगे तक चलते चलते बहुत आगे तक जाता है. ये ऐसा प्रभा देवी के उस साइड पे जाता है. और सामने अभी दिखाऊंगा ना, भीड़ देखोगे ना, बहुत सारा भीड़ बैठा है आगे. रुको अभी मैं जूम करके दिखाता हूँ इधर ही से. अच्छा अभी दिख रहा है आपको वो सामने की तरफ, देखो बहुत ज़्यादा भीड़ है उधर, मतलब उधर से लोग बैठे हैं. और ये जो थोड़ा इस साइड है यहाँ पे थोड़े कम लोग बैठे हैं. फिलहाल तो गाइस मैं यहाँ पे बैठा हूँ, और सामने से जो व्यू आएगा ना बहुत बढ़िया आएगा. अभी देखो यहाँ से जो सनसेट होता हुआ देखेगा ना बहुत बढ़िया लगेगा. और उसका एंड यहीं पे होने वाला है. देखो इधर ही ऊपर ही एंड होने वाला है, पूरा नीचे तक नहीं जाएगा ये. और वहाँ पे देखोगे ना सामने ऐसे पैर हिलाते ही दिखेंगे आपको. इकडनं बसून खूप भारी वाटतंय मला असं, म्हणजे एकदम समुद्राचा आवाज आहे समोर, एकदम शांत, कसला विचार नाही मनात, काय नाही. खूप भारी वाटतं इथं असं बसल्यावरती. मस्त सनसेट होताना बघतोय समोर. भाई आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. नवीन व्ह्यूवर असतील ना तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून टाका. सनसेट तर काय आता होऊनच जाणार आहे. थोडेसे क्लिप असेल तर शेवटी मी तुम्हाला दाखवेल सनसेटची. बाकी बाय बाय.